हा पेपर आहे MPSC गट क सेवा संयुक्त परीक्षा आहे, कंबाईन प्री परीक्षा आहे 2021चा हा पेपर आहे. ही परीक्षा झाली होती 3 एप्रिल 2022 रोजी. या परीक्षेचा जो विषय होता तो आहे सामान्य क्षमता चाचणी. या सामान्य क्षमता चाचणीमध्ये काय काय असतं तर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, GK, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय यामध्ये येतात. हा जो पेपर आहे हा 1 तासाचा पेपर होता आणि प्रश्न आणि गुण हे 100 होते. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या कोणत्याही परीक्षेमध्ये काय असतं निगेटिव्ह मार्किंग असते. 4 प्रश्नाला एका प्रश्नाचा किंवा एका प्रश्नाचा जे गुण आहे तो कटत असतो. तर जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह लेवल कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असाल तर हा पेपरमधील जे प्रश्न आहे ते तुमच्या कोणत्याही परीक्षेला उपयोगी येतील अशी मी आशा करते. स्पॉटलाईट मराठी 2.0 मध्ये मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करू. प्रश्न: कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड करण्यात आली होती? ऑप्शन 1 अरुंधती रॉय, ऑप्शन 2 अमर्त्य सेन, ऑप्शन 3 जयंती घोष, ऑप्शन 4 रघुराम राजन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जयंती घोष यांची निवड करण्यात आली होती. प्रश्न दुसरा: सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बसविण्यात मंजुरी देण्यात आली. PSAचा विस्तार काय आहे? लॉंग फॉर्म काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न तिसरा: AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुप मिश्रा यांनी हे विकसित केले आहे. प्रश्न चौथा: माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा राज्यात सुरू झाला आहे. पाचवा प्रश्न: खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देशाचा. सहावा प्रश्न: 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चीन. सातवा प्रश्न: कोणत्या देशाने पहिला आर्कटिक मॉनिटरिंग उपग्रह आर्कटिका M प्रक्षेपित केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया देश. आठवा प्रश्न: कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम या राज्याने राज्यमासा घोषित केले. प्रश्न 9वा: इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑक्युस हे त्याचं शीर्षक आहे. 10वा प्रश्न: द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कुलप्रीत यादव. 11वा प्रश्न: भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कॅनडा देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 12वा प्रश्न: ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक कुठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंदोर येथे आहे. 13वा प्रश्न: कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्याने हे पोर्टल सुरू केले आहे. 14वा प्रश्न: भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 15वा प्रश्न: इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया देशाची आहे. 16वा प्रश्न: भारताची संप्रभुता, एकता, अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? ऑप्शन 1 संविधानाच्या उद्देशपत्रिकेत, ऑप्शन 2 राज्य धोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये, ऑप्शन 3 मूलभूत अधिकारांच्या वर्णनामध्ये की ऑप्शन 4 मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनामध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये हे आपल्याला उल्लेखाचा पाहायला मिळतो. 17वा प्रश्न: राज्याच्या महाधिवक्तासंबंधी विधान विचारात घ्यायचं आहे. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. तर पहिलं विधान म्हणतं की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते
ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. बी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात. सी. विधान. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. डी. त्याचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. फक्त ए हे विधान बरोबर आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. प्रश्न 18. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली? तर यामध्ये समिती दिलेल्या आहेत आणि पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. फक्त बी म्हणजे टी. पाटील समितीने ग्रामपंचायतीतील जो सरपंच आहे त्याची निवड थेट जनतेतून करण्याची प्रत्यक्ष जनतेतून करण्याची निवड ही शिफारस केली होती. प्रश्न 19. उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. कलम 226 अंतर्गत विशेष आदेश जारी करतात उच्च न्यायालय. प्रश्न 20. ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. तरी आपण याचे विधान वाचून घेऊयात की पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. तर ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकारने निर्धारित करते. त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळासारखे असते. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे ते जर तुम्ही नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे तो आयोगाने का रद्द केलेला आहे ते. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. कलम 275 हे राज्यांना देण्यात येणाऱ्या मदती अनुदानाशी संबंधित आहे. 22. प्रश्न. ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे हे इथं दिलेलं आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा आयोगाने काय केलेला आहे? रद्द केलेला आहे. ओके, त्याच्यामुळे ग्लासगो परिषदेसंबंधी योग्य माहिती कलेक्ट करणं आपल्याला गरजेचं असतं. 23. प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर पहिलं विधान भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949. दुसरं 42व्या घटनादुरुस्ती अन्वये धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. तिसरा 42वी घटनादुरुस्ती 1976 करण्यात आली. चौथं भारतीय राज्यघटनेत सामाजिक आर्थिक आणि राजकीय तत्त्व हे रशियन सोव्हिएत राज्यघटनेतून घेण्यात आले. तर कोणतं सत्य नाही आहे हे इथं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ही झालेली नाही आहे. तरी ही डेट कोणती आहे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. 24. प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्यायची आहेत आणि बिनचूक कोणता आहे तो विधान निवडायचं आहे. तर पहिलं बघूया. कलम 3 नुसार संसद राज्यांमधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बी. संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. सी. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ए, बी, सी हे बिनचूक आहेत. ए, बी आणि सी बिनचूक आहेत. बी हे चूक आहे. तर हे जे मत दिलेलं असतं हे बंधनकारक नाही आहे. त्याच्यामुळे हे ऑप्शन डी हे काय आहे? चुकीचं आहे. प्रश्न 25. खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. बी. मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. दोन्ही विधाने चुकीची आहे. 24. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील आर्थिक व इतर मदत केली होती? तर यामध्ये एक आहे जमनालाल बजाज. बी. वाडीलाल लल्लूभाई मेहता. सी. घ. दा. बिर्ला. डी. लाला शंकरलाल. ई. वालचंद हिराचंद. तर यामध्ये पर्यायी उत्तर दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. सी आणि ई. तर यामध्ये सी आणि ई घ. दा. बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे व्यक्ती राष्ट्रीय सभेमध्ये सामील झाले नाहीत पण
स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केलेली होती. प्रश्न 27वा. डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पेठचे जे राजे भगवंतराव आहेत ते यांना ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केली म्हणून त्यांना असा आरोप ठेवून फाशी दिली होती. 28वा प्रश्न. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. शोक दिवस म्हणून पाळला जातो. 29वा प्रश्न. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. जॉर्ज लाईट यांनी ही हवाई परिवहनाची सुरुवात केली होती 1911 मध्ये. प्रश्न 30वा. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? तर 1 बघा, समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. 2 जातीव्यवस्थेवर प्रहार. 3 राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा. 4 शुद्धीकरण चळवळ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे हे प्रार्थना सभेचे उद्दिष्ट होते. 31वा प्रश्न. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. सातारा जिल्ह्यात. भूमिगत चळवळ महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमतः सुरू केली होती. 32वा प्रश्न. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. बडोदा संस्थानाने हा मान मिळवला होता. 33वा प्रश्न. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी असा उल्लेख केला होता लोकमान्य टिळकांबद्दल की ते भारतीय असंतोषाचे जनक आहेत. सर व्हॅलेंटाईन चिरोल. म्हणून ऑप्शन 2 हे बरोबर आहे. 34वा प्रश्न. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 15 ऑगस्ट 1906 राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. 35वा प्रश्न. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 1858च्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला. 36वा प्रश्न. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली होती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 4 3 1 2. 4 3 1 आणि 2. मदनलाल धिंगरा कर्झनवाईलीची हत्या केली होती. अनंत लक्ष्मण कान्हेरे नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा मंडळाची स्थापना केली होती. तर हेमचंद्र दास जॉन बॉम्फिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला होता. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला A, B, C हे तर लक्षात येतील आणि D हे आपले आप तिथे समोर येऊन जाईल. अडोतीसावा प्रश्न. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील कोणते विधाने बरोबर आहेत? ऑप्शन A मुंबईचे शिल्पकार. ऑप्शन B मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो. C न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. D मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य. पर्यायी उत्तर दिलेली आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 A, B, D. A, B आणि D. मुंबईचे शिल्पकार होते, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते आणि मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते. म्हणून A, B, D ऑप्शन हे बरोबर आहे. 39वा प्रश्न. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? विदा सावरकर, राजाराम मोहन रॉय, वासुदेव बळवंत फडके, श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. 6वा प्रश्न. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली होती? ऑप्शन A डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले. ऑप्शन B महात्मा फुले. ऑप्शन C महर्षी विदा शिंदे आणि आगरकर आणि ऑप्शन D कर्मवीर भाऊराव पाटील. तर याचं पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त D. तर कमवा आणि शिका यासाठी स्वावलंबी योजना जी राबवली होती
ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबवली होती. ऑप्शन डी हे बरोबर आहे. 41वा प्रश्न. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 894. जनगणना 2011 महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे जे लिंग गुणोत्तर आहे ते 894 आहे. 42वा प्रश्न. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन 1 कळसुबाई, तोरणा, साल्हेर की घोडो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साल्हेर. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर साल्हेर आहे. 43वा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण हे अधिक आहे? अमरावती, बीड, जालना की नंदुरबार? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावतीमध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. 44वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? बीर, राधानगरी, कोयना की खोपोली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खोपोली येथे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. 45वा प्रश्न. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेशाला भारताचे रूर म्हणून ओळखतात. जिल्हे दिले आहेत आणि त्याच्यातील प्रकल्प दिलेले आहेत. तर सातारा जिल्हा आंधळी प्रकल्प आहे, अमरावती जिल्हा शहानूर प्रकल्प आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये सावळी प्रकल्प आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नातूवाडी प्रकल्प आहे. म्हणून याचं ऑप्शन 1 हे बरोबर आहे. सत्तेचाळवा प्रश्न. अभयारण्य दिली आहेत आणि ठिकाण दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे तानसा अभयारण्य ठाण्यामध्ये आहे, यावल अभयारण्य जळगावमध्ये आहे, माळढोक अभयारण्य गोंदियामध्ये आहे, माळढोक अभयारण्य सोलापूरमध्ये आहे आणि नागझिरा अभयारण्य गोंदियामध्ये आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2 1 3 4. 48वा प्रश्न. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? औरंगाबाद, जळगाव, नांदेड की यवतमाळ? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम लावायचा आहे. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 सुरुवातीला आंबोली, नंतर महाबळेश्वर, नंतर माथेरान, नंतर लोणावळा. हे वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम आहे. म्हणजे सर्वात जास्त आंबोलीत पाऊस पडतं, नंतर महाबळेश्वरमध्ये, नंतर माथेरानमध्ये आणि नंतर लोणावळ्यामध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. 50वा प्रश्न. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? वर्तुळाकार वसाहती, विखुरलेल्या वसाहती, केंद्रित वसाहती की अर्धकेंद्रित वसाहती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विखुरलेल्या वसाहती या बुंदेलखंड प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. 51वा प्रश्न. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश या राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुगामळ. तर गुगामळ हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र गुगामळ हे राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. 52वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? अप्पर वर्धा धरण, लोअर वर्धा धरण, उजनी धरण की भंडारदरा धरण? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भंडारदरा धरणाला विल्सन धरण त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते. 53वा प्रश्न. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती, अयोग्य लागवड? तर यापैकी पर्यायी उत्तर आपल्याला शोधायची आहेत. तर याचं उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. हे 4ही कारणे आहेत जे की जमिनीची धूप व्हायला कारण आहे. 54वा प्रश्न. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅशचे साठे उपलब्ध आहेत? खनिज तेल, लोह खनिज, दगडी कोळसा की वरीलपैकी नाही?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, खनिज तेलाचे सर्वात जास्त साठे आसाममध्ये आहेत. 55वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर नाही? तर पहिलं बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून सातपुडा पर्वतरांगेत आहे. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहेत. पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर बी हे विधान बरोबर नाही. तर गाविलगड, मेळघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे नाही आहे, तर उत्तर भागाकडे पाहायला मिळतं. तेही गोंदिया या पूर्वेकडील भागाकडे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याचं बी हे ऑप्शन चुकीचं आहे, बरोबर नाही. आणि ए आणि सी हे बरोबर आहेत. म्हणून विधान 3 हे बरोबर आहे. 56वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेत वर आधारित असते. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. तर बरोबर विधान शोधायचं आहे आणि यापैकी याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 1, ए आणि बी हे विधान बरोबर आहेत. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते, बरोबर आहे. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेत आधारित असते, हे बरोबर आहे. तर दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, हे विधान चुकीचं आहे. 57वा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? तर चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. तर संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनांचा अंतर्भावाचा समावेश असतो. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फक्त ए बरोबर आहे की चलनी नोटा त्या भारत सरकारकडून जारी केल्या जातात, RBI गव्हर्नरकडून. 58वा प्रश्न, सुवर्ण जयंती रोजगार योजना यांची अंमलबजावणी डॅश मार्फत होते. तर व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका की परदेशी बँका? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए, बी आणि सी. तर व्यापारी बँकांकडून, प्रादेशिक ग्रामीण बँकांकडून आणि सहकारी बँकांकडून ही सुवर्ण जयंती रोजगार योजनेची अंमलबजावणी होत असते. 59वा प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? चक्रीय, तांत्रिक, हंगामी की प्रछन्न? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तांत्रिक बेरोजगारी उद्भवते. 60वा प्रश्न, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या? ए म्हणतं की अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात. बी, कृषी व मुख्य क्षेत्राचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. सी, नाणे बाजाराचे नियमन करतात. डी, भांडवल बाजाराचे नियमन करतात. तर याचे पर्यायी उत्तर आहेत आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त ब. तर विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. 61वा प्रश्न, विधाने विचारात घ्यायची आहेत. कोणतं विधान बरोबर आहे ते इथे विचारलेलं आहे. ए म्हणतं की नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देतं. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते. नाबार्ड शहरी उद्योगांसाठी आर्थिक मदत करते. नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ए आणि बी. ए आणि बी विधाने बरोबर आहेत. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देते आणि ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते. 62वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? साठा, अंशलक्षी, प्रवाही की वरीलपैकी कोणतेही नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रवाही ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित आहे. फ्लो, प्रवाही, फ्लो. 63वा प्रश्न, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? तर सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे. 2, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे. 3, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे की वरीलपैकी एकही नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च हे समान असणे हे समतोल अंदाजपत्रक म्हणजे होय. 64वा प्रश्न, ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते आहेत?
विधान आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए व बी. ए आणि बी. ब्रिक्सचे संस्थापक देश ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 65वा प्रश्न. लोकसंख्येचे स्थित्यंतर डॅश यामुळे घडते? मृत्यूदर बदल झाल्यामुळे, जननदर बदल झाल्यामुळे, की उत्पन्न वितरणातील बदल झाल्याने, की नागरीकरण झाल्याने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी. लोकसंख्येचे जे स्थित्यंतर आहे ते मृत्यूदरातील बदल आणि जनन दरातील बदलामुळे घडते. 66वा प्रश्न. कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, जीवन ज्योती योजना, की जनधन योजना. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उज्ज्वला योजना. याद्वारे मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. 67वा प्रश्न. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक सरकार, की केंद्रशासित प्रदेश. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केंद्र सरकारला प्राप्त होते. 68वा प्रश्न. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली नाही? रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, की सांस्कृतिक विकास कार्यक्रम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सांस्कृतिक विकास कार्यक्रम हा गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेला नाही. 69वा प्रश्न. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे? सांस्कृतिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, राजकीय क्षेत्र, की व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क ह्या बाबतीत आपलं भारताचं नुकसान झालेलं आहे. 70वा प्रश्न. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? महामंडळ कर, विक्री कर, उत्पादन कर, की जकात कर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महामंडळ कर हा अप्रत्यक्ष कर नाही आहे. 71वा प्रश्न. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? मारी क्युरी, रुदरफोर्ड, आइन्स्टाईन, की हेनरी बेक्वेरेल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हेनरी बेक्वेरेल यांनी किरणोत्साराचा शोध लावला. 72वा प्रश्न. डॅशचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो? समतल दर्पण, समतल दर्पण, अवतल दर्पण, की उत्तल दर्पण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तल दर्पण म्हणजेच कॉन्व्हेक्स मिररचा वापर सामान्यतः मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. 73वा प्रश्न. द्रव्यमान 1 युनिटच्या ऊर्जेचे समतुल्य डॅश आहे? तर किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 361 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे 1 युनिटचे ऊर्जेची समतुल्य आहे. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोटॅशियम धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. 75वा प्रश्न. डॅश हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे? तर हेलाइट, क्रिओलाइट, पायरोसुलाइट, पायरोल्युसाइट, चाल्कोसाइट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्रिओलाइट हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. 76वा प्रश्न. डॅश ह्या मूलद्रव्यांचा संच एस स्तंभात मोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 NaCaBaRa. या मूलद्रव्यांना काय म्हणतात हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जे की एस स्तंभामध्ये मोडतात. 77वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मरीन, सिडेंटरी, कोलोनियल, पॉलिफॉर्मिक विथ टू अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो. 78वा प्रश्न. पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13 ते 43 जोड्या असतात पायाच्या जोड्या. 79वा प्रश्न. झुरळाचे पेरिप्लानेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुरमेरिस्टर 1868 मध्ये यांनी ठेवलं होतं झुरळाचे पेरिप्लानेटा हे जेनेरिक नाव.
80वा प्रश्न, खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, जिम्नोस्पर्मस, एंजिओस्पर्मस. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब्रायोफाइट्स वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो. 81वा प्रश्न, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? श्वसन संस्था, मज्जा संस्था, स्नायू संस्था की परिवहन संस्था? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मज्जा संस्था म्हणजे नर्वस सिस्टम. यांना कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या नर्वस सिस्टमला प्रभावित करतात म्हणजे मज्जा संस्थेला. 82वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषण घटकाबाबत सत्य आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए आणि सी हे विधान बरोबर आहे. ए आणि सी. 83वा प्रश्न, वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये डॅश सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूपासून होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात डॅश येथे झाले होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मेंदूला सूज येते. युगांडामध्ये झालं होतं 1937 साली. 84वा प्रश्न, व्हाईट बटन मशरूम्सचे वैज्ञानिक जीवशास्त्रिक संशोधन डॅश असे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ओगारिक बायोस्फोरस हे वैज्ञानिक संशोधन आहे. व्हाईट बटन मशरूम्सचे वैज्ञानिक संशोधन. 85वा प्रश्न, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश हे संप्रेरक स्त्रवला जातो. क्रिएटिनिन, रेनिन, व्हॅसोप्रेसिन ही अँजिओटेन्सिन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, व्हॅसोप्रेसिन हे संप्रेरक स्त्रवला जातो. 86वा प्रश्न, जर अक्षरगट HJLNचा संकेत ILOR असेल तर त्याच तत्वाने DFH अक्षरगटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, EHKN. हे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. हे तुम्ही स्वतःहून सोडवणं गरजेचं आहे. याची प्रॅक्टिस स्वतः करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फास्टमध्ये याची उत्तरं देऊ शकाल. 87वा प्रश्न, पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडायचा. युक्तिवाद यथार्थ ठरविण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. तर या ठिकाणी असे विधान देऊन त्याच्यावर आधारित पर्याय उत्तरं शोधायची आहेत. की आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो हा संशोधित प्रेरित आहे. इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल आणि संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, BCE. B, C आणि E हे याचे निष्कर्ष आहेत की इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, संशोधित प्रेरित आहे आणि संशोधन प्रेरित उद्योग हा आधुनिक आहे. हे निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतात. तथ्यांचं परीक्षण करायचं आहे आणि अचूक निष्कर्ष ओळखायचा आहे. अणू बाणोपेक्षा वजनदार आहे. सिन्थिया दिनापेक्षा उंच आहे. बानो दिना इतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे आणि दिना अणूपेक्षा उंच आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे, परंतु अणू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. 89वा प्रश्न, ABCD या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून 30 पुस्तके आहेत. यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत, दुसऱ्याकडे 6 आहेत, तिसऱ्याकडे 9, चौथ्याकडे 12 आहेत. बी कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत, D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. तर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच अशी नसणारीचे विधाने निवडा. तर यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फक्त A. म्हणजे A आणि B या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच हे सत्य असेलच असं नाही. 90वा प्रश्न, पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ लोकसंख्याबाबतची आहेत. तर सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, D. तर या ठिकाणी सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य तर D हे उत्तर आहे.
एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले आणि दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व असे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काय संपायला 2 दिवस जास्त लागले? जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यासाठी 3 जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर ते काम 3 दिवसात झाले असते. 92वा प्रश्न. साखरेची किंमत 60% वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे घरात खर्चात वाढ होणार नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 37.5%. 37.5%. 93वा प्रश्न. ABCDE या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. बी ही डीच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. ए ही बीच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर अंतरावर आहे. तर ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर अंतरावर आहे. सी आणि ई दरम्यान कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त परंतु 91 मीटरपेक्षा कमी असणारच. म्हणून याचं उत्तर 3 हे बरोबर आहे. 94वा प्रश्न. विसंगत घटक ओळखायचा आहे. आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. 95वा प्रश्न. पुढे दिलेल्या 3 रंगाच्या हिरव्या G, निळ्या B आणि लाल R खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. तर यामध्ये जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. X आणि Z ह्या क्रमिक माळा आहेत. 96वा प्रश्न. एक अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8ने मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 7/12. 97वा प्रश्न. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 40 वर्ष आणि 10 वर्ष. पहिलं वडिलांचं वय विचारलं नंतर मुलाचं वय विचारले म्हणून 40 वर्ष आणि 10 वर्ष हा क्रम योग्य आहे. 98वा प्रश्न. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. 4:5. तर मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. मुले 95 आहेत. 99वा प्रश्न. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2.5 आहे. तर पहिली ट्रेन 5 तासात 350 किमी धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किमी होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 105 किमी होईल. 100वा प्रश्न. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 495 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 700 विद्यार्थी बसले होते. आय होप हा जो पेपर आहे तो तुम्हाला इतर कोणत्याही परीक्षेसाठी उपयुक्त असेल आणि यातील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आयडिया देतील की परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. इवन काही वेळा जशास तसे हे ऑप्शन सहित प्रश्न विचारले जातात. म्हणून हे प्रश्न इतर परीक्षांसाठी सुद्धा उपयोगी आहेत अशी मी आशा करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.